नमस्कार. आज मी निघाले आहे धाराशिव जिल्ह्यात असलेल्या हातलाई देवीच्या मंदिरात. धाराशिवपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर डोंगर माथ्यावर आहे आणि तेथे जाणारा रस्ता अतिशय सुंदर आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. हे अगदी एक छोटे जंगलच आहे आणि येथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी सुद्धा आहेत. अगदी डोंगर माथ्यापर्यंत गाड्या जातात, परंतु छोट्या ट्रेकसाठी सुद्धा हे ठिकाण अगदी योग्य आहे. दिवाळीत ऑक्टोबर 2025ला मी बार्शीला गेले होते, तेव्हा या ठिकाणी जाण्याचा योग जुळून आला. येथील घनदाट झाडीमुळे या भागाला मिनी कोकण असे सुद्धा म्हटले जाते. गाडी थोडी खाली पार्क करून मी व माझे कुटुंबीय थोडे अंतर या रमणीय मार्गावरून चालत गेलो. येथे बरेच प्राणी आणि पक्षी असल्यामुळे त्यांची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावलेले होते. अशा निसर्गरम्य वातावरणात चालताना मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते. थोड्या वेळातच आम्ही सुंदर अशा हातलाई देवी मंदिरात पोहोचलो. वैशिष्ट्य म्हणजे हातलाई देवी मंदिरला छत नाही. येथील लोक सांगतात की बरेच वेळा छत बांधण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते पडले. तर असे हे चारी बाजूंनी वनराईने वेढलेले मंदिर अतिशय सुंदर आहे. या देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. मी या देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि देवीची मूर्ती पण खूप छान आहे आणि मला खूप प्रसन्न वाटले. धाराशिवला आलात तर सुंदर अशा वन उद्यानातील हातलाई देवीच्या मंदिराला नक्की भेट द्या. खूपच छान प्रसन्न वाटेल.